होय ग बायको. पूर्वीच्या पिक्चरातनी नवरा नुसता मिशी किंवा दाढी लावून आला तरी तिच्या बायकोला ओळखायचं नाही. आणि एवढ्या गर्दीतनी कार्यक्रमात ते मला तू कसं काय लगेच ओळखतेस लांबनं सुद्धा. त्यात काय सोपंच आहे की. मी बघतोय आधी सरळ नीट. लय कोण खुळ्यासारखं करायला लागले की नाही ती तुम्हीच असतायचा, दुसरं कोण नसते. बघितलं का मला बघितलं का तुम्ही होय ग बायको. एक ग्लास पाणी दे ग, ताण लय लागल्या. तुमचं तुम्ही घ्या की मग. नाही तूच दे जरा. होय हो, तुमच्यासाठी जरा मटण आणि तांबडा पांढरा रस्सा बनवू काय? हा बनव. तांबड्या पांढऱ्याचं नाव ऐकून तर माझ्या तोंडाला पाणी सुटले ना पाणी तोंडाला. ते प्या आणि बसा गप. एकदम माझी मला काम आवरणार आणि यासने पाणी द्या हे द्या. हाय का बघितलं का? जरा ताण आहे म्हणून पाणी मागितलं. माणसाला काही कटाळा बेटाळा आहे का नाही, कशी बोलती बघितलं का? मित्रांनो, तुम्हाला एक गंमत सांगतो. आमचं नागू तात्या की नाही परदेशात फिरायला गेलत आणि असंच बसच्या लाईनला जाऊन उभारलं ग मागच्या साईडला. मग तोपर्यंत बस आली की. बस आल्यावर पुढच्या लाईनीत सगळ्या लेडीज होत्या, त्या वर चढल्या आणि बस भरली की. बस भरल्यावर कंडक्टर लगे म्हणला नो मोर. नागू तात्याला आमच्या जे आला राग. ते म्हणतोय वा रे वागा, मोरण्या तेवढ्या सगळ्या भरून घेतल्यास आणि माझा नंबर आल्यावर म्हणतेस नो मोर. होय ग बायको, एक चपाती दे की. अनेक सपल्या चपात्या सगळ्या. अयो लगेच कशा काय सपल्या? आता तरी एकच खाली नुसती मी. होय सपल्या. दुपारी कसं मी एक साडी घेतल्या तुमचे पैसे सपल्याला तसं सपल्या चपात्या. हाय का आता ते दुपारच्या शॉपिंगचं आणि जेवणाचा काय संबंध आहे का सांगा बरं तुम्ही आता.